नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. आजपासून आपण ब्राह्मण कन्या या पुस्तकाला सुरुवात करणार आहोत, जे डॉक्टर केतकरांनी लिहिलं आहे. आता ब्राह्मण कन्या हे पुस्तक खूप मोठं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे जास्त पेजेस असल्यामुळे त्यांना वाचून त्याचा अर्थ काढणं थोडं जिकिरीचं काम वाटतं. परंतु तेवढंच काही संशय घ्यायची गरज नाही, कारण जो काही आशाचा भाग आहे, हा जो काही गाभा आहे, तो आपल्याला प्रस्तावनेमध्ये भेटतो. आणि आपल्याला तर माहिती आहे की आपल्याला 150 ते 250 शब्दामध्ये आन्सर लिहायचं आहे. मग त्या अनुषंगाने ही जी काही प्रस्तावना आहे ती महत्त्वाची ठरते, कारण त्याच्यामध्ये विविध प्रकारचे त्यांनी संदर्भ दिले आहेत. एकामध्ये त्याला समतोलपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे. या लेखकावर कुणाचा प्रभाव आहे, कशा प्रकारे लिहिले, अशाची थोडीफार मुद्दे या प्रस्तावनेमध्ये भेटतात आणि ज्याचा उपयोग आपल्याला ॲक्च्युअल आन्सर लिहिताना सुद्धा होतो. त्यामुळे हे प्रस्तावना सर्वात महत्त्वाची आहे, ती वाचणं अपेक्षित आहेच. त्यामुळे हे वाचायलाच हवी. त्यामुळे आजपासून आपण या प्रस्तावनेला सुरुवात करूया. तर सांगत असताना मी तुम्हाला अर्थाच्या रूपाने सांगेन की त्याच्यामध्ये म्हटलं काय आहे. तर पहिल्या सुरू बोलत असताना हे म्हणतात की डॉक्टर केतकरांची ही जी काही ब्राह्मण कन्या कादंबरी आहे ती परिणित अवस्थेत आहे. अगोदरच्या ज्या कादंबरीपेक्षा ही एक परिणित अवस्थेत आहे, एक चांगल्या अवस्थेत, एक उत्तम अवस्थेत पोहोचलेली आहे. कारण यामध्ये जी काही लिहिण्याची पद्धत आहे ती पौराणिक प्लस आधुनिक आहे. दोन्हीचा संगम, दोन्हीची लकब आणि दोन्हीचे पडसाद या कादंबरीमध्ये दिसतात. परंतु काही लोक याला आक्षेप घेतात, कारण याच्यामध्ये जे काही येणारे शब्द आहेत, जे काही नवीन विचार आहेत, त्यामध्ये ते पटत नाहीत लोकांना. कारण जे काही केतकर आहे त्यांचं वय म्हणा, म्हणजे त्यांचं शिक्षण म्हणा, किंवा त्यांचे जे काही तरुण वय आहे ते इंग्रजी मुलाखत केले, त्यामुळे त्यातले विचार, त्यातले शब्दाचा प्रगाढ या आपल्या साहित्यामध्ये पाहायला भेटतो, म्हणजे त्यांच्या कादंबरीच्या ह्याच्यामध्ये पाहायला भेटतो. तसेच त्यांची जी अभिनव करण्याची पद्धत आहे, किंवा एक विचारून सांगण्याची किंवा समजावून सांगण्याची जी पद्धत आहे ती वेगळी असल्यामुळं काही लोकांना काय वाटतं ह्यांची भाषा एक दुष्ट आहे किंवा ते त्यांना पटत नाही काही जणाला. परंतु डॉक्टर केतकरांचं काय म्हणणं आहे की भाषा ही विचारप्रवाही असते, ती स्पष्ट अर्थ व्हावी असं बी त्यांना वाटतं. त्यामुळे त्यांचा एक उद्देश आहे की एक समाजशास्त्रीय दृष्टीने लिहिण्याची पद्धत आहे. भाषा ही प्रवाही असते आणि ती स्पष्ट अर्थ व्हावी असं त्यांना वाटतं. तसंच ही जी काही कादंबरी आहे, या कादंबरीमध्ये आपल्याला अशा काही नवीन विचार, नवीन भूमिका पाहायला भेटतात आणि त्याचा खरा अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न डॉक्टर केतकरांनी केला आहे. परत ती काही लोकांमध्ये लोकप्रिय झाली नाही, कारण जसं आपण अगोदर म्हटलं की ते काही जणाला ते त्यांच्या शिक्षणामुळे किंवा त्यांच्या जीवनाची पद्धत आहे त्यामुळे ती थोडे भिडत नाही, म्हणजे त्यांच्याशी समरस होत नाही असं वाटतं. परंतु ती जे काही अभ्यास करणारे आहे, जे वाङ्मयाचा खूप सारा अभ्यास करणारे आहे, ज्यांच्या आधुनिकतेवर थोडासा प्रभाव आहे, त्यांचं वाचन आहे, त्याची एक सांस्कृतिक मनोभूमिका आहे, अशा व्यक्तींना हे खूप सारं छान वाटतं. त्याच्यामध्ये त्यांनी दत्तोपंत पोतदारांचं उदाहरण देतात की हे डॉक्टर केतकरांच्या जी काही कादंबरी आहे त्याची प्रशंसा करतात. त्यामुळं ही जी काही कादंबरी आहे ती कादंबरी पुण्यातील एका प्रसंगावरून घेतली आहे. त्यातला जे काही ते प्रसंग आहे तो समाजशास्त्रीय ह्या कादंबरीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ते वाचकाच्या लक्षात यावे त्यासाठी त्यांनी योग्य तेवढेच कथानक घेतले आहेत, म्हणजे कमी बी घेतली नाहीत किंवा जास्त बी घेतली नाहीत, पाहिजे तितकी त्याची पुरवणी येथे केली आहे. सामाजिक सुधारणेची जी काही मनोभूमिका आहे ती बालबोध स्वरूपात आपल्याला या पुस्तकामध्ये भेटते. तसेच एक विशेषत्र, म्हणजे जसं समाजामधलं आता ते लग्नाची पद्धत किंवा त्या कालनीचा एक भाग घेतला आहे, म्हणजे ते विशेषत्र घेऊन त्याला एक कथनशैलीमध्ये अभिनवरित्या सादर करण्याची एक पद्धत, म्हणजे नवीनच पद्धत त्यांनी अवलंबली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. डॉक्टरांनी काय केलंय, ते जे काही अगोदर कथा वाङ्मयाची सुरुवात होती किंवा अगोदरची काही प्रचलित पद्धत होत्या त्या सोडून दिल्या आहेत. जे टाकून देतो ते फालतू आहे आणि जे आपण स्वीकारतो ते चांगलं असतं. म्हणजे डॉक्टर केतकरांनी काय केलंय, जे पाहिजे तेच या कादंबरीत दिलंय असं म्हटलं जातं. पुन्हा ही जी काही कथा आहे यामध्ये कुठल्याही व्यक्तीची एक त्याचे कपडे काय आहे, त्याचं रंगरूप काय आहे, किंवा अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत. जसं आपण एखादी कादंबरी वाचत असताना मग ते पूर्णपणे उदाहरण केलं असतं. आपण जर वाचलं असेल तर एक पानच त्याच्यावर असतं, ते दिसतंय कसा, त्याचं राहतंय कसा, त्याचे चेहरा कसा आहे, त्याचे केस कसे आहेत, अशा प्रकारचं असतं ना. पर या कादंबरीत तुम्हाला कुठल्याच पात्राचं असं दिसणार नाही की त्याच्या रंगरूपावर, कपड्यावर बोलला आहे असं दिसणार नाही. तर यामध्ये जी काही कालंदी आहे, एक सुशिक्षित तरुणी आहे आणि ती एक अविवाहित स्त्रीची नात आहे आणि तिचा पिता, कालंदीचा पिता हा ब्राह्मण, भित्रा व बुजरा सुधारक आहे असं म्हटलं जातं. तसेच यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जातीसंस्था, कुटुंब संस्था व जातीसंकर, सामाजिक प्रतिष्ठा अशा सगळ्या प्रश्नाची अंतर्भूत
आणि त्या प्रश्नाची उकल एक कथाच्या स्वरूपात आणि कादंबरीच्या स्वरूपात सांगण्याचं एक काम या पुस्तकात आपल्याला दिसतं आणि ते एक व्यवस्थितपणे मांडलेली एक उभारणी म्हणता येते असं ते जे काही लिहितात प्रस्तावना ते म्हणत आहेत. ते म्हणतात की यामधली ज्या काही गोष्टी आहेत त्यांचं एकजिन्सी एकरूप झालंय. सामाजिक दृष्ट्याचा जो काही विचार करण्याची पद्धत आहे त्यामुळे याच्यामध्ये एकजिन्सीपणा आलेला आहे असं म्हटलं जातं. यामध्ये जी काही नायिका दाखवली आहे ती एक धीट मनाची आहे, पर्वतासारखी दुःख सोसणारी आहे. त्याच्यामध्ये तिचं उत्कट प्रेम किंवा इतर गोष्टीचा खोट्या भावनेचा कल्लोळ नाही किंवा जी काही हिंदी वाङ्मयात दिसतो किंवा हिंदी चित्रपट गोष्टीमध्ये जे काही बळेजावपणा दिसतो, अतिरेकेपणा दिसतो, भावनाचा कल्लोळ दिसतो तो यामध्ये काही दिसत नाही. यामध्ये जे काही समाजनिष्ठ आहे आणि ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या दिसतात. तसेच व्यक्तीच्या कल्पनांना गौणत्व दिले. व्यक्तिनिष्ठ म्हणजे आपली जी काही भावना असते त्यांना कमी महत्त्व दिले आणि समाजाच्या दृष्टीला जास्त महत्त्व यामध्ये दिले. चीन आणि रशियामध्ये सुद्धा अशा गोष्टीचा प्रादुर्भाव होतो की समाजनिष्ठ गोष्टीकडे ते वळत आहेत. तशीच गोष्टी यामध्ये आपल्याला या कादंबरीमध्ये आपल्याला दिसते असं त्यांचं म्हणणं आहे. तर या कादंबरीमध्ये त्यांनी काय केले, भावना, रस वगैरे ललित वाङ्मयातील जे काही मनोहर धुके आहेत त्यांना दूर करून वास्तव संसाराचे तर्ककर्कश एक प्रमेय स्वरूपात त्यांनी इथं स्थापन केले आणि ती एक वेगळीच पद्धत ते आपल्याला म्हणजे कादंबरीमध्ये एक वेगळी पद्धत आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याची एक अभ्यासण्यासारखी पद्धत आहे असं म्हटलं जातं. कारण जी काही सामाजिक अवस्था आहे, जी काही वास्तव्य आणण्यासाठी त्यांनी जे केलेला प्रयत्न आहे त्या प्रयत्नामध्ये एक फलित म्हणजे त्यांनी जे काही अडचणी येतात त्यांना दूर केला आहे आणि एक समजण्यायोग्य आणि समाजाभिमुख असणारी एक पद्धत या कादंबरीत आपल्याला दिसते. तर या कादंबरीत पहिलं जर पाहिलं तर कालिंदी घर सोडते. घर सोडल्यानंतर घर सोडली तरी सोडली परंतु एक शिवशरण आप्पा नावाच्या वाणी जातीचा व्यापारी असतो त्याची रखेल म्हणून राहते. तर त्या काळामध्ये ही गोष्ट कशी असते मग म्हणजे स्त्री शिक्षण घेणाऱ्या किंवा इतर वर्गांना ही एक वेगळीच घटना वाटते ना. म्हणजे एखादी मुलगी, ब्राह्मणाची मुलगी घर सोडून जाते, घर सोडून गेल्यानंतर ती रखेल बनते, म्हणजे एक वेगळीच गोष्ट त्याबाबतची होती असं. त्यामुळे ही अशी गोष्ट पहिल्या सोडून सांगून ते काय करतात, ते एक जिज्ञासा उत्पन्न करतात की असं का घडलं असेल, म्हणजे एक ब्राह्मण कन्या असं का करते. तर अशी जिज्ञासा उत्पन्न करून मग ते त्यांच्या कथानकाला वळतात, म्हणजे त्यांची सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कधी कधी आपल्याला असं पाहायला भेटतं की काही गोष्टीमध्ये म्हणजे पिक्चरमध्ये किंवा अगोदर शेवटचा भाग सांगितला जातो आणि मग पुन्हा त्याचा हळूहळू पडदे एक 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 बाहेर काढलं जातं. परंतु या ब्राह्मण कन्येमध्ये आपल्याला असं दिसतंय की एक प्रमेय घेतला, एक प्रयोग घेतला आहे आणि त्याचं नाट्यमय प्रमाणे ते केलं आहे आणि त्याचा विकास खूप होत गेला आहे असं दावलं आहे. म्हणजे एकदाच विकास झाला पुन्हा कसा झाला असं नाही सांगितलं, विकास होत झालेली कादंबरी यामध्ये आपल्याला दिसते. त्यानंतर हॉलिवूडचे एक निर्माता दिग्दर्शक आहे अर्नेस्ट लुबिस यांचा जो काही एक पिक्चर दिग्दर्शक करण्याची पद्धत आहे ती ब्राह्मण कन्येमध्ये या लेखकांनी घेतली असं म्हणणं आहे त्यांचं. कारण एखादी गोष्ट धक्का दावणारी किंवा त्याच्यामध्ये त्यांचं मन आपल्याकडे आकर्षित करण्यासारखी एक बाब ज्या चित्रपट दिग्दर्शकाची आहे तसेच प्रकारची बाब हे डॉक्टर केतकर घेतात असं त्यांचं म्हणणं आहे. तर या कादंबरीमध्ये तिचा भाऊ कालिंदीचा भाऊ तिला प्रश्न विचारतो की ताई, तुझे अंतःकरण जगाविषयी अतिशय कडू झाले आहे का. मग त्यावर ती कालिंदी उत्तर देते की एकेकाळी जगाचा द्वेष माझ्या मनात भरला होता. आज माझे अंतःकरण मुळीच कडू नाही, उलट मी जगाकडे आणि भवितव्याकडे आनंदी मुद्रेने पाहत आहे. मग पुन्हा क्वेश्चन विचारते की तुला आनंद होण्याचे कारण. ती म्हणते की कृत्रिम पाश तोडून टाकल्याने जो आनंद व्हायचा तो आनंद मला होत आहे. तर ही जी काही कृत्रिम पाश आहे ना तो सुद्धा या डॉक्टर केतकरांनी हा पूर्णपणे तोडून टिकला आहे. म्हणजे आधी मराठी वाङ्मयात जी काही पद्धत होती कथा लिहिण्याची, ती जी काही कोते होते बुद्धीचे जी काही अशा प्रकारे लिहिली पाहिजे ती पद्धत ती तोडून जगातील श्रेष्ठ कथाकार आणि कादंबऱ्या कशा प्रकारे लिहितात त्या पातळीवर जाऊन पोहोचली आहे असं ते म्हटलं जातं. आणि ह्याचं एक उदाहरण देताना ते म्हणतात की 2 पुस्तकाची आठवण होते असं म्हटलं जातं. गेटिंग मॅरिड आणि मॅन अँड सुपरमॅन ही एक शॉनची पुस्तकं आहेत. त्यामध्ये जे काही शॉन आहे त्याची एक सडोतोड उपरोधिक विनोद वचनाची एक पद्धत आहे. तशीच पद्धत ही सुद्धा डॉक्टर केतकरांची आहे. परंतु त्यांच्यामध्ये एक थोडा भाग म्हणजे त्यांचा जे काही विनोद आहे डॉक्टर केतकरांचा तो अतिशय सुचक असतो, अप्रत्यक्षपणे सांगितलेला असतो. परंतु शॉचा जो काही ठसठशीतपणा हा थोडा एक भेद आहे. परंतु ज्या काही शॉच्या पद्धती आहेत तशाच प्रकारच्या पद्धती सुद्धा आपल्याला डॉक्टर केतकरांच्या पुस्तकामध्ये भेटतात.
एखादी गोष्टीची एक मूलभूत रचना ती तत्वप्रणालीत आणणे किंवा एका मालिकेच्या रूपात किंवा एका सूत्ररूपाने सांगणे, तशीच पद्धत सुद्धा आपल्या डॉक्टर केतकरांनी घेतली आहे. म्हणजे ती एक शेवटी आपल्याला ही होते वैजनाथ स्मृती भेटते, तर ती एक तत्व एक प्रणाली आहे असं आपल्याला वाटतं. तर तशीच पद्धत शॉने सुद्धा केली होती. त्यानंतर गेटिंग मॅरिड बद्दल बोलत असताना म्हणतात की हे जे काही गेटिंग मॅरिड आहे शॉचं पुस्तक, त्या शॉचं जे काही शॉचं पुस्तक आहे त्या शॉच्या पुस्तकाचा आणि या ब्राह्मण कन्या पुस्तकामधले जी काही गोष्ट आहे, जसं की लग्न करायचं तर कशासाठी, तर मुलांचं पालन पोषण करण्यासाठी. तर अशा प्रकारची चर्चा जर पाहिली तर आपल्याला वाटतं की हे जी काही पद्धत आहे ती कुठेतरी एक सारसाम्य वाटतं किंवा साम्यता वाटतं असं म्हटलं जातं. त्यानंतर आणखी एक लेखक आहे गाल्सवर्दी. या गाल्सवर्दीच्या फोरसाइट सागा यामध्ये त्यांनी काय केलं, 3 पिढ्याचं उदाहरण देऊन एक समाज परिवर्तन कसं होतं हे सांगितलं आहे. परंतु आपल्या बी महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये 3 प्रकारे एक समाज परिवर्तन घडलं स्त्रीच्या जे का भूमिकेमधून. त्यामध्ये पहिले जे परिवर्तन आहे, जेव्हा स्त्री शिक्षणाच्या धोरणाने पुढे आली, म्हणजे शिक्षण मागण्यासाठी प्रवृत्त झाली, तर ती स्त्री आपल्याला भेटते हरिभाऊ आपटेच्या काळामध्ये. जेव्हा स्त्री बरोबरीचे हक्क मागू लागली, तर ती स्त्री भेटते वामनराव जोशी याच्यामध्ये. जेव्हा स्त्री एक स्वतंत्र झाली, ती स्वतः जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारू लागली, तर ती स्त्री डॉक्टर केतकरांच्या ह्याच्यामध्ये भेटते. म्हणजे 3 जे काही स्त्रीचं परिवर्तन आहे, एका शिक्षणापासून ते पार धन अर्जन करण्यापासूनची स्त्रीचा सुद्धा एक समाज परिवर्तन हे याच्यामध्ये भेटतो, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये भेटतो. तसंच हे जे काही ग्लासवरती फोरसाइट सागा आहे यांच्यासारखं असं सारसाम्य आहे असं आपल्याला वाटतं. तसंच हे म्हणतात की जे काही डॉक्टर केतकर आहे त्यांनी ग्लासवर्दीचे जे काही समाज परिवर्तन केलं, तशाच प्रकारचं दुसऱ्या प्रकारचं परिवर्तन सुद्धा आपल्याला केतकरांच्या पुस्तकामध्ये भेटतं. कारण त्यांनी जी विवाह संस्थेबद्दल बोललेली जी काही गोष्ट आहे, जी सांगितलेली गोष्ट आहे याच्यामध्ये, त्याच्यामध्ये ते म्हणतात की जी काही विवाह संस्था आहे ती धर्ममूलक नसून ती अर्थमूलक आहे, असा हे आधुनिक सिद्धांत मांडला आहे. म्हणजे अगोदर लग्न कशासाठी करायचं, तर धर्मामध्ये सांगितलं की लग्न केले पाहिजे, संसार केला पाहिजे, लेकरं झाली पाहिजेत अशा प्रकारचं. परंतु ती आता अर्थमूलक झाली आहे. त्याला एक विशेष प्रकारचा अर्थ आहे, असंच नाही फक्त धर्मासाठी किंवा लेकरासाठी किंवा इतर प्रकारसाठी करण्याचा आता ती भाग राहिला आहे. ती आता आर्थिक ह्याच्यावर बनलेली आहे, म्हणजे अर्थमूलक झाली आहे असं म्हटलं जातं. अर्थव्यवस्था म्हणजे कसं, जी काही लग्न संस्था आहे ती एक पोषणाची व शिक्षणाची एक अर्थव्यवस्था सिद्ध होते, अशा प्रकारची गोष्ट ही आपल्या ह्याच्यामध्ये भेटते. आता तुम्ही म्हणाला असं कसं वाटेल, तर हे जी पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला वाचाल की हे जे काही शिक्षण पद्धत आहे किंवा जे काही मुलं त्या आपल्या ह्या कथामध्ये किंवा कादंबरीमध्ये भेटतात ते त्यांची पद्धत काय आहे, त्यांचं नेमकं म्हणणं काय, हे तर ते पटवून देताना आपलं असं वाटतं की जी काही लग्न करण्याची पद्धत आहे ती फक्त शिक्षणासाठी किंवा पोषणासाठी किंवा इतर प्रकारच्या गोष्टीसाठी आहे का, हे आपल्याला जाणून घ्यायला इथं आवडतं. त्यामुळे हे वाचायला खूप सारे मस्त पुस्तक आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे यांच्यामध्ये जी काही स्त्री दावली आहे ती आधुनिक काळाच्या अपेक्षेनुसार नवे वळून घेते. म्हणजे लग्न संस्थेला ती नाकारत नाही, परंतु आधुनिक काळाच्या एका स्थितीनुसार ती नवीन वळण घेते. आणि पुन्हा जसे काही एस्तर आहे, म्हणजे त्या कालंदीची मैत्रीण, त्यांच्यामधील दोघे संवाद हे एक विनोदी प्रतीने किंवा एक ठसठशीतपणे म्हणा किंवा एका स्त्रीची टेहळणी म्हणून पाहायला भेटतो. आणि तसंच हा भागा मॅन आणि सुपरमॅनच्या जे काही शॉनचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाहायला भेटतो असं म्हटलं जातं. यामध्ये जी काही आईवडील आहेत कालंदीचे, ते कालंदीच्या आईवडिला त्या कालंदीच्या भावनेपेक्षा समाजाची प्रतिष्ठा जास्त दिसते. त्याच्यामुळं ती काय वैयक्तिक भावनेचं एक गूढ असते ना, त्याच्यामध्ये कमी झालेलं आपल्या कादंबरीमध्ये दिसतं. जसं आपण कित्येक कादंबरी पाहतो की माणसाच्या जे काही त्याच्यामध्ये नायक आहे त्याच्या भावनेला जास्त महत्त्व दिलेलं असतं, परंतु या कादंबरीमध्ये तसं नाही. इथं सामाजिक प्रतिष्ठेला जास्त महत्त्व दिलं आहे. समाजाच्या अनुषंगाने कशी गोष्ट सांगितली आहे याबद्दलचा सारा भाग याच्यामध्ये असतो. तसेच जे काही कालंदी जेव्हा घर सोडून जाते, घर सोडून गेल्यानंतर त्यांचे जे काही आई वडील आहेत त्याच्याबद्दल तेवढी विचारपूस करत नाहीत, कारण त्यांना वाटते की ह्यानं जे केलं ते आमच्या तोंडाला काळीमा फासण्यासारखं केलेलं आहे. त्याच्यामुळं त्याचा भाऊ सुद्धा त्यामध्ये इंटरेस्ट घेत नाही. तो जाती धर्म बदलण्यासाठी तो काय करतो, आर्य समाजाचा जो काही उत्तरेकडील भाग आहे तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा त्याला समजतं की जाती आर्य समाजामध्ये असं होऊ शकतं, तेव्हा तो कालिंदीला पत्र लिहितो. मग त्याचे वडील सुद्धा त्यांना साथ देतात. म्हणजे कसं दिलं पहा, एखादा प्रसंग ओढवल्यानंतर ते त्याच्याकडे पाहत नाहीत, परंतु त्याच्यावर एखादं कार्य करत असताना म्हणजे ती जर आपण बदलू शकतो तर सगळेजण एकत्र येतात. म्हणजे सामाजिक प्रतिष्ठामध्ये वाढवण्यासाठी किती
प्रकार केले जातात किंवा किती प्रयत्न केले जातात अशी एक भावना सुद्धा याच्यामध्ये दिसते. आणि यामध्ये जे काही केतकर आहे यांची बुद्धिनिष्ठा, तर्क कर्कश या सगळ्या गोष्टीचा भाव या पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला, विशेषतः म्हणजे जी काही वैयक्तिक भावना आहे ती भावनामूलक नाट्य या कादंबरीत गौण स्थान प्राप्त होते. विशेषतः या कादंबरीमध्ये जी वैयक्तिक भावना आहे तिला कमीपणा येतो आणि दुसऱ्या जी काही सामाजिक भावना आहे त्याच्यामध्ये जास्त पणा येतो असं मी म्हटलं जातं. त्यानंतर हे जे काही केतकर आहे यांनी जे काही समाजातील घटना चालल्या आहेत किंवा जे काही समाजातील गोष्टी होत आहेत, समाजामध्ये जे काही धर्माच्या नावानं, रीतीच्या नावावर जे काही गोष्टी होत आहेत त्यामध्ये तर्क सुद्धा आणले आहे. आणि आपल्या लेखनाच्या माध्यमातून म्हणजे या पुस्तकाच्या माध्यमातून सुद्धा असं दिसते की सडेतोड उत्तर दुसऱ्याला समजावून सांगण्यासाठी, त्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी सुद्धा खूप सारे प्रयत्न डॉक्टर केतकर करतात असं ते म्हटलं जातं. आणि हे सांगताना त्यांची जी आधुनिकता आहे ती पाहण्यासारखी आहे. कारण जे सामाजिक जाण आहे आणि त्याच्यामध्ये होणारे बदल आहे यामधला जो का आधुनिकतेचा भाग आहे, म्हणजे जे काही कालिंदी घर सोडून गेल्यानंतर मग पुढे तिला रामराव भेटतो किंवा इतर गोष्टी, असं जे आधुनिकतेचा भाग आहे, आधुनिकतेकडे पाहणारा भाग आहे तो एक पाहण्यालायक आहे. तर यामध्ये जी आधुनिकता आहे त्याच्यामध्ये एका विषयामध्ये असं होतं की जातीभेद मोडायचा, मग जातीभेद मोडायचा असल्यास मिश्र जाती विवाह केला पाहिजे. तसं जर ते जे हे ठरलं ते फोल ठरलं तर विवाह संस्थाच मोडायची. तर विवाह सुद्धा जर फोल ठरली तर जे काही कुटुंब आहे ते स्त्री सत्ताक बनवायचं, अशा प्रकारचं वारं याच्यामध्ये भेटतं. म्हणजे एखाद्या पिक्चरमध्ये गोष्ट पाहत असताना एखादी गोष्ट आता बदल झाल्यानंतर पुन्हा जास्त बदल होते, पुन्हा बदल झाल्यानंतर पुन्हा जास्त बदल होते. जसं अगोदरची एक जी काही औद्योगिक हे म्हणा क्रांती आहे त्याच्यानंतर खूप साऱ्या क्रांत्या होत गेल्या आणि आजची जी काही परिस्थिती आहे ती म्हणजे कितीतरी परिणत अवस्था आहे ना, तशा प्रकारची एक जाण या पुस्तकामध्ये आपल्याला भेटते. किंवा एखादा बदल झाल्यानंतर पुन्हा बदल होईल अशा प्रकारची एक आशावादी सुद्धा वृत्ती याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते. आणि यामध्ये सांगत असताना म्हणजे अशी वृत्ती सांगत असताना ते काय करतात, जे काही अगोदरचे लिहिणारे होते त्यांच्या ज्या सुधारक पद्धती होत्या ते कसं अर्धवट शिक्षणामुळे किंवा अर्धवट धार्मिक चळवळ होत्या त्यांचं ते बरोबर ते सांगतात की त्यांना सडोतड उत्तर देतात. किंवा अशा गोष्टी की ज्या चळवळीच्या बाबतीत आहे मग त्यांची कधी कधी मग ती कल्पनाशक्ती म्हणा किंवा इतर प्रकारचे सामाजिक जे परिणाम घडतात एखाद्या व्यक्तीवर किंवा सामाजिक परिणामामुळे व्यक्ती कसा वागतो ह्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख या कादंबरीमध्ये भेटतो. तसे या गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला मार्क्सवादी विचार सुद्धा भेटतो. शेवटी रामराव जेव्हा भेटतं म्हणजे कालिंदी जेव्हा घर सोडून गेल्यानंतर तिचे रामराव असं ओळख होती. मग रामराव हा काय एका कंपनीमध्ये काम करणार होतो, तो कोणता गिरणी मालकचे जे काही काम चालू आहे त्यांचे जे काही सत्ता आहे त्याच्यामध्ये तो जे काही परिवर्तन करण्याचे म्हणजे एक कुठली एक मार्क्सवादी विचारसरणी सुद्धा आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायला भेटते असं सुद्धा म्हणता येतं. तसंच यामध्ये जे काही गोष्टी आहेत म्हणजे एखादी जे काही आई वडील आहेत जेव्हा ती घर सोडून जाते कालिंदी तेव्हा तिच्या मनाचा विचार नाही करत, त्यांना फक्त समाजाची प्रतिष्ठा हवी असते. तसंच तिचा भाऊ सुद्धा एखादी आपल्या बहिणीवर असा प्रसंग ओढल्यानंतर तिच्या भावनाचा विचार न करता तो समाज सुधारण्याच्या भागाकडे लागतो. तसेच एस्कर जी काही एस्तर आहे, एस्तर म्हणजे कालिंदीची मैत्रीण, तिला काय वाटतं की कुठलाही वर्तमानपत्रवाला, दूधवाला, इतर कोणीही तरुण भेटला तर उत्तमच, म्हणजे त्याचं वय झालेलं असतं मग तिला लग्न करण्याचं, अशा प्रकारची गोष्ट यामध्ये सांगितली आहे. तसेच वैजनाथ शास्त्री जे आहेत, या वैजनाथ शास्त्रीचं जे काही त्यांची बायको आहे ती कसं संसाराचा भार उचलणारी स्त्री आहे, त्यामुळे ती त्यांना सुद्धा बरं वाटतं किंवा त्यांचा पोषणाचा भार ती एक करत आहे. अशा प्रकारे पुन्हा ती रामराव कालिंदीसाठी काय वाटतं की कालिंदी हे स्वतःच्या जीवावर जगणारी म्हणजे स्वतःचं जे काही भान आहे स्वीकारणारी आहे आणि कुटुंब व्यवस्था सुद्धा चालवणारी आहे. म्हणजे एक आधुनिकतेचं वाद कसा दिसतो पहा, म्हणजे आहे त्याला आधी करण्यापेक्षा हे असं होऊ शकतं किंवा असं झाल्यामुळे असं पकडता येतं अशा गोष्टी. जसं की रामरावानं जे काही कालिंदीशी विवाह केला तर त्याचं म्हणणं असं आहे की मी काम करत असताना माझ्या घरचा सांभाळ करणे किंवा इतर प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात, तर ती कालिंदी एक द्रव्य रूपाने किंवा इतर गोष्टीची आपल्याला मदत करू शकते. या दृष्टीने सुद्धा असं ह्याच्यामध्ये तर्कशुद्धा किंवा बुद्धिवादी विचार प्रणाली आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने किंवा म्हणजे एक आधुनिकतेच्या वादामुळे जे काही निर्माण झालेली परिस्थिती आहे त्याचं एक उदाहरण सुद्धा या साऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. पण असं बी सांगितलं जातं की जर हे केतकरांचं पुस्तक तुम्हाला जर समजायचं असेल तर त्यांची अगोदरची जी काही पुस्तकं आहेत ती वाचली पाहिजेत. का कसं घडलं तर याची पार्श्वभूमी सुद्धा आपल्याला त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून समजते असं बी म्हटलं जातं.
कारण याच्यामध्ये जे काही गोष्टी आहेत सांगणाऱ्या जे काही समाजातील वातावरण आहे ते ॲज इट इज वास्तव सुद्धा मांडलं आहे. जसं की यामध्ये आपला महादेव रानडे याचा उल्लेख महाद्या रानडे असं दिसतं, इंग्रजाचा बूट पोसणारा असं म्हटलं जातं. परंतु हे काय म्हणण्याची एक विनोदीपणा नाही, कारण त्या काळामध्ये आता महादेव रानडेला तशा प्रकारचे गोष्टी म्हणत असतील किंवा समाजामधील जे काही वार आहे, आता आपण जर पाहिलं तर कुठलाही एका नेता असेल तर आपण सहज त्याच्या नावाने जास्त बोलत नाही किंवा त्याला विरुद्धार्थाने सुद्धा बोलू शकतो. तशा प्रकारची एक समाज व्यवस्था, समाजाचं जे काही भान आहे तसंच येथे मध्ये प्रकट केलं आहे. म्हणजे त्यांनी एक विनोदपणा नाही, म्हणजे काहीतरी करायचं म्हणून असं नाही केलं, ते आहे ते सांगण्याचा प्रयत्न सुद्धा याच्यामध्ये आपल्याला दिसतो. म्हणजे समाजाचं जे काही इतिहास आहे ते वास्तव रूपामध्ये एका अनुभव टेकच्या रूपामध्ये समाजाला समजावं, त्याचा अर्थ त्यांनी एक एक काढता यावा अशा प्रकारची एक काय म्हणतात त्याला लिहिण्याची पद्धत म्हणा किंवा समजून सांगण्याची पद्धत किंवा त्या गोष्टीच्या निष्कर्षाबस्तर पोहोचण्याची पद्धत सुद्धा या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला भेटते. पण अजून काय असं म्हटलं जातं की हे जे पुस्तक आहे, जसं अगोदर पहिल्या सुरू म्हटलं की पुस्तक वाचण्यासाठी जे काही पूर्वग्रह आहेत, म्हणजे जे काही रूढीवादी किंवा प्राचीन पद्धत आहे ते जर मनात ठेवून जर हे पुस्तक वाचलं तर ते पटत नाही. कारण ते आधुनिकतावाद आणि जसे कालिंदी घर सोडून झाली रखेली बनली, तर हे जी काही गोष्टी काही लोकांना पटत नाही, ती बी ब्राह्मण कन्या असं करते, म्हणजे ती पटत नाही. त्यामुळे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला एक आधुनिक विचारसरणीचा अभ्यास करणं सुद्धा महत्त्वाचं आहे असं म्हटलं जातं. आणि यामध्ये जे काही वैयक्तिक सुखदुःखे आहेत किंवा अपेक्षा आहेत याची सुसंगत भूमिका किंवा त्याची आधुनिकतावादी भूमिका यामध्ये डॉक्टरांनी लिहिली आहे. यामध्ये निसर्ग, व्यक्ती व समाज घटना या तिन्हीचा संगम आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटतो. आणि हे सांगत असताना त्याची सामाजिक जी प्रतिक्रिया आहे, म्हणजे जसं की कालिंदी घर सोडून गेली ते समाजाची प्रतिक्रिया आहे कशी आहे, त्याचे ते काही क्रिटिक्स आहेत ते काय करतात किंवा कसं बोलतात हे सांगण्याची एक निवेदन पद्धत, पुन्हा एक अशी पद्धत सांगितली आहे की जे कसं बोललं जातं किंवा त्याचा विचार कसा सांगितला जातो अशा प्रकारचं हे गोष्ट सुद्धा याच्यामध्ये आहे. जसं की ते जो आप्पासाहेब ढगे आहे जेव्हा शांताबाईशी लग्न करतात तेव्हा त्यांना म्हटलं जातं की कुठला हरामखोर आहे, ते काही सौंदर्यावर बोलणारा एक हरामखोर आहे असं म्हटलं जातं. किंवा पण आपला माहिती आहे की कालिंदी घर सोडून गेल्यानंतर मग ते कुठल्या गोष्टीचा विचार न करता सगळ्या गोष्टी घडत जातात तिच्या जीवनामध्ये. आणि ही जी काही तिची बंडखोर पद्धत आहे ती सांगताना डॉक्टर केतकरांची कल्पना पद्धत किंवा हे सांगण्याचा एक 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 व्यक्तिमत्वाची बाब म्हणा किंवा त्यांचं जे काही लिखाण आहे त्यामध्ये आपलं असं दिसतं की सामाजिक ते अस्वस्थता दूर करण्यासाठी त्यांनी कशा प्रकारची एक भूमिका त्याच्यामध्ये मांडली आहे. किंवा असं म्हणू शकतो किंवा जे काही विसंवादी आहे पण या कादंबरीमधला किंवा जो काही गोष्ट आहे त्याच्याकडून ती सुसंवादी व संगीत निर्माण करण्यासाठी कसा प्रयत्न केला आहे. म्हणजे अगोदर असं घडलं, त्यानंतर हे घडत असताना मग त्याच्यामध्ये एक चांगलापणा आणण्यासाठी किंवा एक सुसंवादीपणा आणण्यासाठी मग पुन्हा काय काय प्रयत्न झाले, तर अशा प्रकारचं एक एक गोष्ट आपल्याला याच्यामध्ये दिसते. तर यामधलं जे काही भाग आहे त्याच्यामध्ये आकर्षकता कमी आहे किंवा इतर प्रकारच्या गोष्टी कमी आहेत असं म्हणण्यासारखे जर काही लोक सोडून दिले, तर बालिश लोक सोडून दिले, तर असं वाटतं की हे कथा अद्भुत रम्य आहे, एका परिणत अवस्थेला पोहोचले आहे असं आपल्याला समजतं. त्याच्यामुळं काही लोक तर अपवाद असू शकतात असं त्या प्रस्तावना लिहिणारच म्हणणं आहे. परंतु ही जी काही पद्धत आहे त्यांची सांगण्याची किंवा स्त्री जीवनाचे जे काही प्रेम साफल्य आहे ते उघडून काढण्याची त्यांची जे स्वरूप आहे ते सांगताना ते आधुनिकवादी होतात, परंतु त्यामुळे ते काही वळणावळणाला जात नाही. ते सरळ आणि सहज होऊन एक जे काही देह आहे ते उद्देश गाठण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये आधुनिक जीवनाचं सांगत असताना ते काही जुन्यातला रिकामेपणा नाही किंवा जो काही खळबळ केलेली गोष्ट आहे अशा प्रकारचा भाग सुद्धा यांच्यामध्ये दिसत नाही असं म्हटलं जातं. तर या पुस्तकामध्ये रंजन व सौंदर्याचा साक्षात्काराचे शास्त्रीय दृष्टीने विश्लेषण होऊन नवे संकेत निर्माण झाले आहेत. रंजन आणि सौंदर्याचा जो काय भाग आहे याचे साक्षात्कार होऊन तो काय झालं एक नवीन संकेत निर्माण झाले असं म्हटलं जातं. आता जसं की कालिंदी घर सोडून गेल्यानंतर ती रखेल बनल्यानंतर मग जे काही तिला सामाजिक प्रश्नाचे गुंता सोडावा लागला किंवा जे काही प्रश्न निर्माण होतात ती कशा प्रकारे सोडून दिलो, तिचे विविध पैलूचे दर्शन या पुस्तकामध्ये भेटते. आणि त्यानंतर तिला दूर करण्यासाठी किंवा या आर्य समाजात या लोकांमधली जी काही परिस्थिती आहे ती काय त्याला कमी करण्यासाठी वैज्ञानिक स्मृती सुद्धा शेवटी सापडलेली दिसते आपल्याला. मग एक प्रभावी विचार प्रभावी प्रदर्शन वाचकांना समजून यावा, म्हणजे एक प्रभावी विचार आहे की त्याचे दर्शन कसं एक अनोखी कथेमधून
ते वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पैलूच्या दर्शनाने लोकांपर्यंत पोहोचावे, म्हणजे समाजामध्ये घडणाऱ्या जे काही गोष्टी आहेत त्याचा विविध पैलूचे दर्शन हे समाजामध्ये होणाऱ्याच ज्या गोष्टी आहेत ते कशा घडत गेल्या, म्हणजे एक प्रभावी विचार प्रवाहीचे काही प्रदर्शन आहे ते आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायला भेटतं. तर अशा प्रकारचा भाग आपल्याला या कादंबरीमध्ये दिसतो. आणि ही जी काही प्रस्तावना लिहिली आहे त्या लिहिणाऱ्यांचं म्हणणं खूप साऱ्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला एक अर्थाच्या रूपाने सांगितलं आहे, तुम्ही स्वतः ती वाचली पाहिजे. तर मूळतः अर्थ पाहिला तर ही जी काही कादंबरी आहे ती सामाजिकदृष्ट्या महत्त्वाची आहे, आधुनिकतेवर आधारली आहे. याच्यामध्ये जी काही विचार प्रणाली आहे, जी काही तर्कशपणा आहे, बुद्धिनिष्ठा आहे आणि ती सांगण्याची एक अभिनव कला आहे ती वेगळीपणा दाखवली आहे. म्हणजे काही अगोदरचे जे काही विचार आहेत, जी विचार प्रणाली आहे, कथा अशा प्रकारे सांगितली जाते, अशा प्रकारे लिहिली जाते, हे पास तोललेलं आहे. त्याच्यामुळे एक जी काही भाषा आहे ती विचार प्रवाही आहे, तिला अर्थ व्हावी म्हणजे तिच्यामध्ये अर्थसुद्धा खूप प्रमाणात यावा, स्पष्टपणा यावा, अशा प्रकारची अभिनव कला या कादंबरीमध्ये दिसते. तसेच एक वास्तव्याचे भान आहे, जे काही वैयक्तिक भावना आहे त्याला कमीपणा आहे, गौणत्व आहे. गौणत्व म्हणजे खूपच कमीपणा नाही, परंतु सामाजिक दृष्टी जितके घ्यायपेक्षा ती सामाजिक दृष्टीचा त्याच्यामध्ये जास्त दिसते. समाजातल्या ज्या काही विविध पैलू आहेत ते जास्त दिसतात. म्हणजे असं बी नाही की खूपच कमी भावना आहेत किंवा त्याच्यामध्ये बोललंच नाही, असं नाही. समाजातील जे काही घडणाऱ्या गोष्टी आहेत, आता जी काही लग्न संस्थेबद्दल जास्त याच्यामध्ये आहे की ती एक मुलगी घर सोडून गेल्यानंतर रखेल बनली, त्याच्यानंतर होणारे समाजातील जी बदल आहे, समाज काय म्हणतो, समाजामध्ये बोलणारी वृत्ती काय, मग त्याच्यामध्ये आईवडिलाचं म्हणणं काय होतं, भावाचं म्हणणं काय होतं, मग पुढे ते गेल्यानंतर तिचं काय होतं, मग तिची एक धाडसी वृत्ती कशी आहे, मग त्याच्या मैत्रीण किंवा पुन्हा ती जे काय रामराव आहे त्याचं लग्न करण्यासाठी इच्छा दर्शवते. म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत आधुनिकतेच्या वादावर आहेत ना. म्हणजे अगोदरची जर स्त्री असती, अगोदरच्या मनाची असती तर मग ती तशीच बसली असती, पुन्हा ती काहीतरी केली असती. परंतु ही पुन्हा विचार करते, नवीन विचार करते, नव्या पद्धतीवर जगण्याचा एक ओढा ह्याच्यामध्ये दिसतो. तर ही एक तर्कशुद्ध म्हणा किंवा बुद्धिवादी म्हणा किंवा आधुनिक विचारावर आधारलेली एक कादंबरी आपल्याला दिसते आणि ही खूप प्रसिद्ध सुद्धा कादंबरी आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ही वाचायला हवी. आणि अशा प्रकारचा हा प्रस्तावनेचा भाग आहे. तुम्ही परत परत वाचा म्हणजे तुम्हाला समजलंच. आणि मी जे काही सांगितलं ते तुम्ही जेव्हा ते वाचाल पूर्णपणे तेव्हा तुम्हाला नक्कीच समजेल. त्यामुळे तुम्ही परत 1 ते 2 वेळेस व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला ह्याचा फायदा नक्की होईल आणि आन्सर लिहिताना सुद्धा मदत होईल. तर इथंच थांबूया. नमस्कार मित्रांनो, धन्यवाद मित्रांनो.